हे गाईज, कसे आहात तुम्ही? तर आजची सकाळ अशी झाली होती. मला सकाळी सकाळी जावं लागलं मामांचं रूम बघायला, जिथे काम चालू आहे. तर रूम वगैरे बघितलं, खूप सुंदर रूम आहे आणि तुम्ही गॅलरी तर पाहू शकता किती सुंदर व्ह्यू येतो गॅलरीतून. आणि मग ते रूम वगैरे पाहून निघाले घरी, कारण घरी भरपूर कामं होती. खूप सारे भांडे वगैरे घासायचे होते, झाडू वगैरे मारायचा होता. तर मी फटाफट कामं वगैरे आवरून घेतलीत, कारण सकाळी सकाळी जर काम झालं ना तर दिवसभर खूप छान वाटतं, आराम करायला मिळतो. मग हे माझे फटाफट कामं वगैरे आवरून घेतले, झाडून वगैरे काढलं आणि माझे सर्व कामं झाले. आणि माझ्या भावाने आणला होता फ्रोझन पिझ्झा. तुम्ही कधी खाल्ला आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्याने फ्रोझन पिझ्झा आणला होता आणि त्याला माहितीच नाही की ॲक्च्युली ते कुक कसं करतात. तर मग त्याने माझ्या छोट्या बहिणीला सांगितलं की फ्रोझन पिझ्झा मला कुक करून दे, आणि तिने बघा 5 मिनिटामध्ये एवढा सुंदर पिझ्झा तिने कुक केला होता. खूप छान क्रिस्पी लागत होता बघा. त्याने आम्हाला आणून दिला आणि सर्वात पहिले तिनेच टेस्ट केलं. तर तिला पण हा पिझ्झा खूप जास्त आवडला आणि खरंच खूप जास्त टेस्टी होता. तंदूर पनीर पिझ्झा होता आय गेस काहीतरी, पण टेस्ट खूप छान होती. आणि मग संध्याकाळी आम्ही हे टाईमपास करत होतो, खेळत होतो. हा बघा किती मस्ती करतो, व्हिडिओ नको काढू बोलत होता. आणि मग इव्हिनिंगची कॉफी वगैरे एन्जॉय केली. आणि आज होता मम्मींचा बड्डे, म्हणजेच माझ्या सासूबाईंचा बड्डे. तर आम्ही घरी गेलो, केक वगैरे घेऊन मस्त बड्डे सेलिब्रेट केला आणि खूप सुंदर वाटलं. आणि घरी येऊन जेवण वगैरे केलं आणि असा होता माझा दिवस. बाय.